नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे। हा जर उपाय तुम्ही केला तर निश्चित तुमच्या घरामध्ये लक्ष्मी निवास करेल आणि घरामधील गरिबी दूर होईल आणि आपल्याला धन धान्य सुख समृद्धी शांती याचा लाभ होईल। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घंटीचे बटन जरूर दाबा। तर मित्रांनो, चला जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, कोण्या दिवशी करायचा आहे। तर मित्रांनो, ज्या गुरुवारी पुनर्वसू नक्षत्र येईल त्या गुरुवारी आपण थोडंसं तांब्यामध्ये पाणी, एक सुगंधी धूप आणि एक दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जा आणि त्यानंतर पिंपळाच्या मुळामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची विधिवत पूजा करा। तिथं सुगंधी धूप लावा आणि त्याचबरोबर तिथं दिवासुद्धा लावा आणि त्यानंतर मित्रांनो, पिंपळाचे 7 पाने तोडून त्या पानावर पेनीच्या साहाय्याने ओम ऐं श्रीम हा मंत्र एक वेळ लिहा। म्हणजे 7 पानावर 7 वेळा हा मंत्र लिहा आणि त्या पानाला तिथेच पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे मुळीमध्ये ठेवून द्या। हा प्रयोग करताना म्हणजे जाताना किंवा येताना आपण कोणालाही बोलू नका, अशा प्रकारे हा प्रयोग करा। तर मित्रांनो, हा प्रयोग करून घरी या आणि याचा चमत्कार पहा की काही दिवसातच तुमच्या घरी सर्व प्रकारचे सुख येतील, लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या घरामध्ये सदा सौख्य शांती समृद्धी ऐश्वर्य बिलकुल नांदेल। तर मित्रांनो, हा छोटासा उपाय करा आणि याचा लाभ अवश्य घ्या। व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर बी करा, म्हणजे याचा लाभ सगळ्यांना मिळेल आणि चॅनलला सबस्क्राइब करून घंटीचे बटन अवश्य दाबा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नव्या उपायासोबत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप